नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आज मालेगाव तहसील कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा, प्रलंबित मागण्यांसाठी घोषणांनी परिसर दणाणला। मालेगाव रेशन कार्ड, जातीचे दाखले आणि घरकुल योजनेच्या लाभासाठी देवघट गावातील महिलांनी सोमवारी मालेगाव तहसील कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। आपल्या न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी महिलांनी प्रशासनाकडे आग्रही मागणी केली। यावेळी महिलांनी दिलेल्या जोरदार घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी शेखरदादा पगार यांनी यावेळी केली। डिजिटल इंडियाचा देवघटमध्ये फज्जा, हक्काच्या रेशन आणि घरकुलासाठी महिलांची तहसीलवर धडक। मालेगाव विशेष वार्तांकन। साहेब, डिजिटल इंडियाच्या तुमच्या जाहिराती टीव्हीवर भारी दिसतात, पण आमच्या रेशन कार्डवर का दिसत नाहीत? हा संतप्त सवाल आज मालेगाव तहसील कार्यालयात विचारला गेला, तो देवघट गावातील त्या माता भगिनींनी ज्यांच्या घोषणांनी आज प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। काय आहे ही डिजिटल कोंडी? पंतप्रधानांचा डिजिटल इंडिया प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सोयीचा असावा, पण देवघटच्या महिलांसाठी तो एक दुःस्वप्न ठरला आहे। रेशन कार्ड ऑनलाईन नसल्याचे कारण देत रेशन दुकानांचे दरवाजे बंद झाले आहेत, तर जातीच्या दाखल्यांविना मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे। त्याशिवाय हक्काच्या घरकुलाचा लाभही कागदी घोडे नाचवल्यामुळे गरिबांपर्यंत पोहोचत नाहीये। सरकारी दाराचे उंबरठे झिजवून ही माणसं आता पूर्णपणे थकली आहेत। लोकशाही धडक मोर्चा, संयमाचा बांध फुटला। आज मालेगाव तहसील कार्यालय परिसरात एक वेगळेच चित्र होते। हातात फलक आणि डोळ्यांत अन्यायाची आग घेऊन आलेल्या महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। आम्हाला भीक नको, आमचे अधिकार द्या। ही मागणी आज प्रत्येक आंदोलकाच्या ओठावर होती। लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या या लढ्यात महिलांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा कठोर निर्णय घेतला। प्रशासनाला आता वेकअप कॉल। देवघटमधील ही माणसं केवळ कागदाचे तुकडे मागत नाहीत, तर आपल्या जगण्याचा आधार मागत आहेत। प्रशासनाने आता केवळ कागदी कार्यवाही न करता तातडीने या मागण्यांवर निर्णय घेणे अपेक्षित आहे। जर का हे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर हा लढा अधिक तीव्र स्वरूपात समोर येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आमचे मत स्टार। जेव्हा एखादी माता आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि हक्काच्या घरासाठी रस्त्यावर येते, तेव्हा समजावे की डिजिटल इंडियाच्या गाडीचे चाक कुठेतरी अडकले आहे। या आंदोलनात सहभागी शेखरदादा पगार, कविताताई कदम, मंगलाबाई साहेबराव गायकवाड, रंजना बापू अहिरे, सोनाली रवी देवरे, नितीन निंबा देसले, गायत्री प्रवीण देवले, आंधार बापू हिलाल, डिंपल सचिन निकम, अतुल संजय जाधव, कविता विलेश पगार, अचला प्रशांत देवरे, मनीषा ईश्वर देवरे, विठाबाई सोनू गुजाल, बेबाबाई भगवान सोनवणे, बळवंत भगवान सोनवणे, अमोल भगवान सोनवणे, कल्पना संजय सोनवणे, निर्मला भगवान जाधव, दीपाली भैया जाधव, सुनील भगवान सोनवणे, संगीता शरद भामरे, एकनाथ बाबूलाल चव्हाण, माधुरी भगवंत देशले, सचिन राजेंद्र अहिरे, सरला अमोल खैरनार, मंगल सागर अहिरे, कोमल योगेश पगार, अनिता नाना भाऊ सोनवणे, बापू अशोक काकळीज, शीतल मिलिंद भामरे। रेशन कार्डचे जे दलाल आहेत त्यांना यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला एकच काम आहे की आपण जे मंडळ अधिकारी आहात किंवा आपल्याकडे तलाठी आहात त्यांच्याकडे एखादं कामकाज आपण हे रेशन कार्डचं द्यायला पाहिजे। आपण सेतूचा एक माणूस नेमणूक करा, प्रत्येक मंडळाला प्रत्येक दिवसाला ते काम द्यायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून हे लोकांना जास्त पैसे घेण्याची काही गरज येणार नाही। जेणेकरून 70 रुपयामध्ये जे काही रेशन कार्ड बनतं हे प्रत्येक मंडळाला प्रत्येक सेतूचा एक व्यक्ती दिला पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारची